आजचा सुविचार जो आहे किंवा मोटिवेशन सेंटेन्स आहे ते म्हणजे आपल्याला कुणीही विचलित किंवा अपमानित करू शकत नाही जोवर आपण त्याला तसे करू देत नाही. बघा हे विधान म्हणजे कसं सांगायचं विश्लेषण. एखाद्यानं आपल्याबद्दल वाईट बोललं तर त्याच्या जास्त विचार न करता आपण आपल्या कामाकडे लक्ष द्यावं असं हे म्हणण्याचा उद्देश आहे. हे जे विधान आहे किंवा हे जे मोटिवेशनल सेंटेन्स आहे, हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग, हे डेल कार्नेगीच्या पुस्तकातून मी घेतलेलं होतं वाचत असताना. त्यामुळे जे लोक आपली निंदा करतात त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. ओके, आता ह्या सेंटेन्सवरून तुम्हाला तुमचा अर्थ समजत असेल, ते एवढे सुज्ञ तुम्ही आहात. ही जी सिरीज आहे व्हिडिओची ती आहे हायकोर्ट भरतीच्या संदर्भात GKचा अभ्यास कसा करावा PYQ अगोदर पाहणे, वनलाईन स्वरूपात आपण केलं आहे. त्या अनुषंगाने एक्स्ट्रा माहिती पण देत आहोत आणि पुढील दिशा ठरवणे या संदर्भात येत आहे. आणि व्हिडिओ क्रमांक हा जो असेल तो 5व्या क्रमांकाचा व्हिडिओ असेल. तर चला मग आपण मेन मुद्द्याकडे येऊया. बघा, जानेवारी 2025पर्यंत महाराष्ट्र स्टुडंट स्टायपेंड योजनेअंतर्गत नुकतीच 12वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक किती आर्थिक मदत दिली जाते, तर ती 6,000 रुपये दिली जाते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना यावर देखील परीक्षेला प्रश्न आला होता. तो देखील अशाच प्रकारचा स्कीम होता, योजना होती. त्या सुरुवातीला 6 महिने होती, नंतर 11 महिने केली. ओके, या अनुषंगाने आंदोलन चालूच आहे. बघा, 12वीच्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये देत होते आणि डिप्लोमा ज्यांचा झालेला आहे त्यांना 8,000 रुपये आणि ग्रॅज्युएशन किंवा PG झालेले आहे ओके त्यांना 10,000 रुपये असं वेतन देत होतं. शाळेवर वगैरे किंवा बँकेमध्ये वगैरे हे विद्यार्थी जे प्रशिक्षणार्थी म्हणून जॉईन झाले होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या पंचवार्षिक योजनेत राजकोषीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन अधिनियम लागू करण्यात आला, तर 10व्या पंचवार्षिक योजनेत तशा प्रकारची जी आहे ती करण्यात आला. पंचवार्षिक योजनेविषयी आपण सविस्तर घेऊया. एक लक्षात घ्या, पंचवार्षिक योजनेचा कालावधी जो आहे तो देखील एक महत्त्वाचा कालावधी आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. 12 पंचवार्षिक योजनेचा कालावधी परीक्षेला यापूर्वी विचारला जाऊ शकतो, गेलेला आहे किंवा यापुढे विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पहिली जी पंचवार्षिक योजना आहे, पहिली पंचवार्षिक योजना हा जो कालावधी होता तो 1951 ते 1956 या दरम्यान होता. आणि त्यानंतर सेकंड जी होती त्याचा कालावधी होता 1956 ते 61 आणि थर्ड जे होतं ते 1961 ते 66 होतं. इथं काय झालं, त्यानंतर 3 वार्षिक योजना 1966 ते 69 या दरम्यान राबवण्यात आला. वार्षिक योजना, 3 वार्षिक योजना ओके. त्यानंतर पुन्हा 4थ्या योजने देखील सुरू झाली जी 1969 ते 74 या दरम्यान होती. त्यानंतर 5वी जी योजना आहे ती 74 ते 78 या दरम्यान. परंतु या काळामध्ये जनता सरकार आल्यानंतर जनता सरकारने स्वतःची एक योजना सुरू केली, ज्यामुळे ती 2 वर्ष जी होती ती बंद होती, म्हणजे 78 ते 80 या कालामध्ये ओके. त्यानंतर जी 6वी योजना झाली ती 1981 ते 85 ओके. त्यानंतर 7वी 85 ते 90. परत 2 वर्ष जे आहे ते गॅप पडला, तो 91-92 या 2 वर्षामध्ये ओके. काय आपल्या इथं सोनं IMFची जी बातमी आहे ती तुम्हाला वाचण्यात येईलच अर्थशास्त्रामध्ये. त्यानंतर 8वी पंचवार्षिक योजना जी झाली ती 92 ते 97 झाली. 9वी जी झाली ती 97 ते 2002 या कालावधीत आणि 10वी 2002 ते 2007 आणि 11वी जी 2007 ते 2012 आणि आता जी 12वी पंचवार्षिक योजना ते 12 ते 19 या दरम्यान. नंतर पंचवार्षिक योजनेचा काय असा स्पष्ट उल्लेख आलेला नाही. नीती आयोग वगैरे आल्यामुळं नंतर जी स्ट्रक्चर आहे ती बदललेलं आहे. 13वी पंचवार्षिक योजना असा काही उल्लेख वाचण्यात तरी माझ्या आलेला नाही. जर समजा या संदर्भात काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला ती सांगू शकता ओके. पंचवार्षिक योजना महत्त्वाचं काय एक सांगतो. एखादी योजना, आता सगळ्यात जास्त जर पंचवार्षिक योजनेच्या कालावधी मी कोणती योजना झाली असा जर आवडता प्रश्न कुठला असेल स्पर्धा परीक्षेमध्ये, तर ती गरिबी हटाव योजना कधी घोषणा झाली आणि ती कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये अंमलबजावणी झाली. 4थी आणि 5वी ही 2 पंचवार्षिक योजना आहेत ना, या 2 ह्याचं उत्तर असतं. जे प्रश्नाला उद्देशून तुम्ही उत्तर कसं निवडता ते आहे. प्रश्नाची वाक्यरचना काय आहे त्यावर उत्तर अवलंबून असतं ओके. ही सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर एखादी, आता समजा तुम्ही न्यायालय भरती करताय ओके, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये कसा प्रश्न विचारलेला आहे किंवा ह्याच्यात पण विचारलं जाऊ शकते की एखादी स्कीम आहे ओके, ती स्कीम ह्या पंचवार्षिक योजनेत कालावधीत सुरू झाली, कितव्या पंचवार्षिक योजनेत कालावधीत सुरू झाली, हे तुम्हाला अभ्यासताना किंवा हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रतिमान जे आहे पंचवार्षिक योजनेमध्ये प्रतिमान, प्रत्येक पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान काय हे आहे.
कृपया त्याचं काही टेन्शन घेऊ नका. माझ्या नोट्स पंचवार्षिक योजनेच्या आहेत, त्यावर मी रिटर्न आहेत, त्यावरच मी व्हिडिओ बनवणार आहे. काय एवढं टाईप वगैरे करत बसणार नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी मी पंचवार्षिक योजनेच्या देऊन देईल. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 26 जानेवारी 2025 रोजी रणेंद्र भानू मजुमदार यांना कोणते पुरस्कार प्रदान करण्यात आले? तर पद्मश्री 2026चे पद्मभूषण पुरस्कार, यावरती व्हिडिओ आपला येणार आहे. तुम्ही पाहणं गरजेचं आणि प्रत्येक डिटेलमध्ये पाहणं आवश्यक आहे, किंवा अभ्यास करा, नोट्स काढा. ओके, 1857चा उठाव महत्त्वाचा होता कारण ते ब्रिटिश राजवटीविरुद्धचे पहिले मोठ्या प्रमाणातील बंड होते. त्यानंतर एन्ट्रॉपीबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ते पृथक प्रणालीमध्ये अपरिवर्तनीय प्रक्रियेसाठी एन्ट्रोपी वाढते. आता हा प्रश्न टफ आहे, उत्तर तुम्हाला येईलच असं सांगू शकत नाही. आता ॲक्च्युली हे मी माझ्या व्यवस्थेत पहिल्यांदाच आलेलं आहे, त्यामुळे हे प्रश्न अवघडमध्ये येतं. ओके, त्यानंतर खालीलपैकी कोणते राज्य ग्रेट इंडियन प्लेन्सचा भाग नाही? गुजरात हे नाही आहे. ओके, स्वदेशी चळवळ औपचारिकपणे कधी सुरू झाला? 7 ऑगस्ट 1905 या दिवशी झालेला रिपीटेड प्रश्न आहे. 1957च्या उठावाला सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशात भिल्ल समाजाने सिंधवा घाट तिजोरीची लूट कधी केली? तर ते नोव्हेंबर 1857मध्ये. 1897मध्ये पुण्यातील कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याच्या त्याच्या लष्करी पथकासह हत्येत दामोदर बालकृष्ण आणि वासुदेव यांचा सहभाग होता, ज्यांना चाफेकर बंधू म्हणून ओळखलं जातं? ओके, कोणाचा? रँडचा, GWC रँड याचा ज्या हत्या कट केला त्यामध्ये होता. ओके, त्यानंतर अलिबाग समुद्रकिनारा आहे हे लोकप्रिय किनारा स्थळ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ते रायगड या जिल्ह्यात आहे. त्यानंतर 2019 ते 2023 दरम्यान राबविण्यात आलेल्या कोणत्या धोरणात्मक आर्थिक धोरणाने महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती? मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0. ह्याच न्यायालय भरतीमध्ये हा प्रश्न देखील रिपीट झालेला आहे, बरोबर. म्हणून रीड लेस रिवाइज मोड आणि PYQचं महत्त्व काय हे तुमच्या लक्षात येईल. प्रत्येक प्रश्न शांतपणे वाचायचा आहे तुम्हाला. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या कोळसा क्षेत्रापैकी एक असलेले वर्धा व्हॅली कोळसा क्षेत्र राज्यातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पसरलेले आहे? ते चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यात पसरलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 2015 ते 2022 दरम्यान सुरू करण्यात आलेली कोणती योजना महाराष्ट्रात कार्यक्षम सिंचनाला प्रोत्साहन देते? तर प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. ओके, डिजिटलायझेशनद्वारे कृषी विस्तार प्रणालीची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारण्यासाठी प्रकल्प विस्तार वर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास IIT मद्राससोबत कोण सहयोग करते? तर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. हां, आणखीन एक ह्या प्रश्नावरून सांगायचं की एखादी योजना असेल, ती योजना कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतं हे देखील तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही योजना वाचतात त्याचं मंत्रालय, अंमलबजावणी मंत्रालय, यावर प्रश्न UPSC, MPSC, सरळ सेवा या परीक्षेला यापूर्वी आलेले आहेत. ओके, त्यानंतर फेब्रुवारी 2025मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत खालीलपैकी कोणत्या पक्षाने विजय मिळवला? तर ते BJPने मिळवलेलं आहे. आता ह्या अनुषंगाने तुम्हाला बिहार जी आहे त्याबद्दल हे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार, सन्माननीय सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या. आता पहिल्या महिला मुख्यमंत्री झाल्या, मग भारतातील पहिल्या मुख्यमंत्री कोण होत्या? महिला, बरं का, सुचिता कृपलानी. ओके, त्यानंतर सुचिता कृपलानी होत्या. आणि सध्या कोणत्या राज्यामध्ये महिला मुख्यमंत्री आहेत? आता हे दिल्लीमध्ये महिला मुख्यमंत्री आहेत. ओके, त्यांचं नाव तुमच्यासाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. वाचलं असेल तर तुम्हाला आठवलं क्लिकमध्ये तर ओकेच, नाही आठवलं तर टाईप केल्यावर परीक्षा होईपर्यंत विसरणार नाही. तुम्ही ट्राय करा, कारण इगो बाजूला सोडा की ह्यांना कमेंटमध्ये काय सांगायचं आहे ते. इगो बाजूला सोडा आणि टाईप करा, बघा तुम्ही विसरणार नाही. प्रश्न त्यांच्यावरती आलेला आहे. ओके, पुढे बघूया. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानुसार 2024मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याने सर्वाधिक पवन ऊर्जा क्षमता स्थापित केली आहे? तर ती गुजरात या राज्याने केलेली आहे. आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क आणि मशीन लर्निंगमधील त्यांच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक 2024 कोणाला मिळाले? तर जॉन J. हॉपफिल्ड आणि जेफ्री E. हिंटन यांना. तर आता 2025चे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्याचं सविस्तर वाचून घ्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 केव्हापासून अंमलात आला? तर 1937 पासून तो अंमलात आलेला आहे. आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्टचा जो प्रभाव आहे किंवा आपल्या राज्यघटनेवर सर्वाधिक जो प्रभाव आहे तो भारतीय कायदा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट अर्थात
भारतीय कायदा जो आहे त्याचा आहे. एक लक्षात ठेवा, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्वामुळे म्हणजेच मार्गदर्शक तत्वामुळे केंद्र आणि राज्यामध्ये संविधानिक संघर्ष होऊ शकतो हे कुणी निदर्शनास आणून दिले? की संतनाम यांनी आणून दिले. कलम 36 ते 51 या दरम्यान मार्गदर्शक तत्वे नमूद आहेत. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे भाग 4मध्ये जे आहे ते भाग 4मध्ये ते नमूद केलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, शोला हा शब्द कोणत्या प्रकारच्या वनस्पतीशी निगडीत आहे? तर पश्चिम घाटातील पर्वतीय वने. रिपीटेड प्रश्न आहे, क्वचित वेळेस आहे परंतु रिपीटेड आहे. त्यानंतर संसदेतील स्थायी समित्याबाबत खालीलपैकी कोणते काय सत्य आहे? तर त्या सतत कार्यरत असतात आणि वेळोवेळी स्थापित केल्या जातात. बरोबर आहे. 1916मध्ये लखनौ करारावर स्वाक्षरी करताना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? त्यानंतर बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक यांनी केलेले होते. ब्रिटिशांनी ताब्यात घेतलेला शेवटचा भारतीय प्रदेश कोणता होता? तर अवध हा होता. मानवी शरीरात कोणत्या ग्रंथीला अंतःस्रावी संस्थेची मुख्य ग्रंथी म्हणून संबोधले जाते? तर पीयूषिका ग्रंथीला. खालीलपैकी कोणते भारतातील प्रवाळ द्वीप आहे? तर ते लक्षद्वीप आहे. रिपीटेड प्रश्न, याच हायकोर्टामध्ये हा तिसऱ्यांदा प्रश्न आलेला लक्षद्वीपवर. पुन्हा एकदा सांगतो, रिपीटेड प्रश्न आलेला आहे. साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी जानेवारी 2025मध्ये मारुती भुजंगराव चितमपल्ली यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला? तर पद्मश्री. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये ते स्थायिक असताना. ओके. पुढे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या सर्वप्रथम कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या 16 सदस्यीय समितीची प्राथमिक उद्दिष्टे काय आहे? तर ते काय आहे? AI आधारित उद्योगांच्या जलद वाढीचा फायदा करून घेणे. सुवर्णक्रांती कोणत्या कृषी उत्पादनाशी संबंधित आहे? तर ते फळ, मध आणि उद्यान कृषी. आता म्हणजे यावर प्रश्न, जी क्रांती आहेत ती कोणती क्रांती कशा संदर्भात आहे यावर प्रश्न आलेले आहेत. ओके. तपकिरी क्रांती काय आहे? ओके. हरित क्रांती कृषी उत्पादन म्हणजे पीक वाढण्यासाठी, यावर प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. ओके. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाबद्दल MIDC खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर MIDC महाराष्ट्रातील राज्य नोडल औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन संस्था आहे. तर बरोबर आहे. MIDC हे आहे ना उद्योगासाठी स्थापन केलेली आहे. MIDC प्रगत उपयुक्तता आणि सेक्टोरल टेलरिंगसह परवडणारी किंमत संरचना असलेल्या प्लग अँड प्ले इन्फ्रास्ट्रक्चर अंतर्गत रेडी टू मूव्ह इन फॅक्टरी प्रदान करते. तर हे देखील बरोबर आहे. उद्योगांची जलद स्थापना करण्यासाठी MIDC भाड्याने औद्योगिक शेड देखील प्रदान करते. हे तिन्ही विधान बरोबर आहेत. पुढे ग्रामीण घरामध्ये अक्षय ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून कोणती योजना आखण्यात आली? महाराष्ट्र सोलार एनर्जी स्कीम. वर्ष 1905मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी कोणत्या ठिकाणी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी भारत सेवक समाज, जे मराठीमध्ये आपण म्हणतो, ची स्थापना केली, ज्याचा उद्देश धार्मिक भावनेने राजकीय, शिक्षण आणि आंदोलनासाठी देशाच्या कार्यासाठी आपले जीवन समर्पित करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित करणे आणि संविधानिक मार्गाने भारतीय लोकांच्या राष्ट्रीय हिताला चालना देणे हा होता. तर ते पुणे. बघा, ह्या प्रश्नात तुम्हाला 3 मुद्दे सापडतील. एक, सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी कोणी स्थापन केली? गोपाळकृष्ण गोखले. ओके. त्यानंतर कोणत्या वर्षी स्थापन झाली? 1905मध्ये. ओके. ह्याच्यात 4 ते 5 वेळेस प्रश्न आलेले. कुठे स्थापन झाली? पुणे. आणि हे 4 मुद्दे जे सांगितलेले आहे किंवा कुणी स्थापन केली? गोपाळकृष्ण गोखले. ह्या 4वर ना वेगवेगळ्या अँगलनं प्रश्न यापूर्वी आलेले आहेत. ओके. 1921मध्ये मुळशी सत्याग्रहादरम्यान शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा दिला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी पुणे शहरावर पहिल्यांदाच भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकावण्याचा मान मिळाला. तेव्हा खालीलपैकी कोण सेनापती या पदवीचे मानकरी होते? तर पांडुरंग महादेव बापट. ओके. पुढे आहे पायाभूत सुविधा आणि हा मुद्दा नाही. ठीक आहे. पायाभूत सुविधा आणि प्रचारात्मक
उपक्रम वाढवून महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी 2018 ते 2023 दरम्यान कोणती योजना सुरू करण्यात आली? महाराष्ट्र पर्यटन धोरण. बघा, पर्यटन मंत्रालयानं एक जी धोरण आहे ती जाहीर केलेलं आहे. महिलांनी पर्यटनामध्ये किंवा प्रोत्साहन देऊ महिलांना, आणि त्याच्यामार्फत ती अंमलबजावणी होईल, ही एक स्कीम सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती किंवा कोणती विधाने बरोबर आहेत? तर बघा, सह्याद्रीच्या वाताभिमुख बाजूला पर्जन्य छायाचा प्रदेश आहे. वाताभिमुख म्हणजे काय असतं माहिती का? ही डोंगर आहे, वारा इकडून येते ह्या साईडनं, तर ठीक आहे, पाऊस इकडं पडतो कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात, आणि इकडं जो पर्जन्य छायेचा प्रदेश होतो. त्यानंतर असं पुढे पुढे जात जात काय होतं, इकडं गडचिरोली विदर्भामध्ये जे आहे ते पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. तर जे पहिलं विधान आहे ते बरोबर आहे. त्यानंतर सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतार पश्चिमेकडील उतारापेक्षा खूपच कोरडा आहे. त्यानंतर हे विधान बरोबर आहे. सह्याद्री पूर्व घाटापेक्षा तुलनेने जास्त उंचीवर आणि जास्त अखंड आहे. तर हे बरोबर आहे बरं का. पूर्व घाटापेक्षा उंच, जास्त उंचीवर आणि जास्त अखंड आहे. तर विधान जे तिन्ही आहेत ते तिन्ही विधान बरोबर आहेत. चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपण. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले प्रश्न PYQ पाहूया. बरेच प्रश्न आहेत. साधारण हे वाचल्यानंतर, ही बघितल्यानंतरही तुम्हाला अभ्यासात दिशा कळेल. 15-20 मिनटं वेळ द्या. GK हा खूप महत्त्वाचा रोल करतो. हायकोर्ट लिपिक असो, वाहन चालक असो की शिपाई. शिपाईमध्ये तर 30पैकी 24 ते 25 प्रश्न साधारणपणे ह्या GKवरच आहेत. ओके, चला मी इथे थांबतो. व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.